यानंतरची बातमी पाकिस्तानची। पाकिस्तानचा बलुचिस्तान प्रांत पुन्हा एकदा रक्तरंजित क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी पुन्हा एकदा जोर धरते आणि स्वातंत्र्याचा लढा आता दहशतवादी कारवायांकडे झुकण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे। शांततामय मार्गाने आंदोलन केल्याने हाती काहीच लागत नाही, उलट पाकिस्तानी लष्कराच्या मुजोर अधिकाऱ्यांच्या गोळ्याच खाव्या लागतात असं बलूच लोकांना वाटायला लागलंय। याच पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ल्याने पाकिस्तानमधील क्वेटा पंजाब महामार्गावर 9 जणांचा बळी गेलाय। बलुचिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला, बसेस थांबवून 9 जणांना घातल्या गोळ्या। रात्रीच्या अंधारात 2 क्रूर हल्ले। बलुचिस्तानच्या जोब आणि लोरलाई जिल्ह्यात मध्यरात्री अज्ञात दहशतवाद्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला। गुरुवारी रात्री 2 जिल्ह्यांतून प्रवासी बसेस पाकिस्तानमधील पंजाबकडे निघाल्या। वाटेत दोन्ही बसेस दहशतवाद्यांनी थांबवल्या, प्रवाशांचं अपहरण केलं आणि त्यापैकी 9 जणांना गोळ्या घालून ठार मारलं। नहते जो हैं हमारे लोग उनको, तो इंशाल्लाह हमारी इस पूरी कोशिश है कि जो हमारे एंड पे जितनी भी चीज़ें हैं गवर्नमेंट के साथ फर्दर भी हम टेकअप करेंगे कि इस तरह के इंसिडेंट को फ्यूचर में रोकने के लिए जो भी हमें स्ट्रिक्ट मेजर्स लेनी पड़ती हैं इंशाल्लाह फ्यूचर में। हल्ला करून दहशतवादी फरार झाले। हे हल्लेखोर कोण होते, ते कुठून आले, हल्ल्यामागचा त्यांचा उद्देश काय होता याविषयी कोणताही सुगावा अद्याप हाती लागलेला नाही। हायवेवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह तेवढे सापडले। लवाहिकीन के साथ हमारा राब्ता हो चुका है ऑलरेडी। हमारी ज़िला इंतज़ामिया जो कंसर्न डीसीज़ है उनके साथ राब्ता हो चुका है, वो लवाहिकीन के साथ राब्ते में इंशाल्लाह यहाँ से बॉडीज़ जब हम भिजवाएंगे एम्बुलेंसेस के साथ हमारा ज़िला इंतज़ामिया का स्टाफ साथ मौजूद होगा और वहाँ पे अपने मुतलका ज़िला में जो इंतज़ामिया है वो लवाहिकीन के हवाले बॉडी। दहशतवाद्यांनी विशेषतः पाकिस्तानमधील पंजाबच्या नागरिकांनाच ठार मारल्याचा जिल्हा प्रशासनाचा दावा आहे। आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही। प्रशासनाने बलुचिस्तान लिबरेशन आर्मीवर संशय व्यक्त केलाय। बलुचिस्तानचा स्वातंत्र्य लढा दिवसेंदिवस रक्तरंजित होत चाललाय। पाकिस्तानी लष्कराने हा लढा मोडून काढल्याचा कितीही दावा केला तरी बलोचांची लढाई सुरूच आहे, पण त्याची परिणिती दहशतवादात होणार नाही याची खबरदारी त्यांना घ्यावी लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।